सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का, एखादा माणूस तुमचा अपमान करत असेल, वारंवार त्रास देत असेल, तुम्ही किती वेळा शांत राहू शकता? पण एक संत होते ज्यांनी अपमानालाही आशीर्वादात बदलून टाकलं. ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे तेजस्वी दीप संत एकनाथ महाराज. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस साधा नाही. हा दिवस आहे भक्ती, समता, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या संताचा, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा मोडून काढल्या, ज्यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा शिकवली. ते म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचे तेजस्वी संत एकनाथ महाराज. एकनाथ षष्ठी कधी असते तर एकनाथ षष्ठी फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस संत एकनाथ महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे. पैठण येथे या दिवशी मोठी यात्रा भरते, हरिनामाचा गजर होतो आणि वातावरण भक्तिमय होतं. संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती. त्यांचे गुरु होते जनार्दन स्वामी. गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास केला. पण त्यांची भक्ती केवळ ज्ञानापुरती नव्हती, ती कृतीत उतरलेली होती. त्यांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत ग्रंथ लिहिले. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी संवर, भारुडे लिहिली. त्यांच्या लेखनामुळे अध्यात्म घराघरात पोहोचलं. संत एकनाथ महाराजांनी सर्वांना समान मानलं. त्यांच्यासाठी त्यांनी एकनाथ षष्ठीचा हा संदेश म्हणजे काय, त्यांच्यासाठी प्रत्येक जीवात विठ्ठल होता, हाच त्यांचा एकनाथ षष्ठीचा संदेश आहे. प्रत्येकात देव पहा, आपण अपमानाला संयमाने उत्तर द्या, समाजात समता पसरवा, नामस्मरण करा. एक कथा आहे त्यांच्या ह्याच्यामधली, 108 वेळा अपमान तरीही क्षमा. एक प्रसंग सर्वांना माहीत असेलच. गंगेत स्नान करून परत येताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर थुंकले. संत पुन्हा गंगेत जाऊन स्नान करून आले. तो माणूस पुन्हा थुंकला. असं तब्बल 108 वेळा झाला. पण संत एकनाथ महाराज रागवले नाहीत. ते म्हणाले, तुमच्यामुळे मला 108 वेळा गंगा स्नान करण्याचा योग आला, तुमचे आभार. हा केवळ प्रसंग नाही, ही आहे क्षमेची पराकाष्ठा. आज आपण छोट्या छोट्या गोष्टीवर नातं तोडतो, पण संतांनी आपल्याला संयम आणि सहनशीलतेचा मार्ग दाखवला. नाथ महाराजांचे खरे पित्र जेवायला आले. ही एक कथा आहे, खूप भावपूर्ण कथा आहे. श्राद्धाच्या एकनाथाच्या महाराजाच्या घरी श्राद्धाचा दिवस होता. पितरांच्या घरात पवित्र वातावरण, पितरांना अन्न अर्पण करण्याची वेळ. पण त्या दिवशी काहीतरी अद्भुत घडलं. ज्यांना आपण पित्र म्हणतो ते खरोखरच जेवायला येऊ शकतात का? हो, अशी एक चमत्कारिक आणि हृदयस्पर्शी कथा पण आहे संत एकनाथ महाराजांची. कथा सुरू होते आणि एकनाथ महाराजांच्या घरी श्राद्धाचा दिवस होता. त्या दिवशी पितरांसाठी जेवायला बोलवलं होतं त्यांनी. तर त्या दिवशी काय झालं की दारात स्वयंपाक वगैरे सगळं केला होता त्यांनी. स्मरणार्थीत हे विधी असते पितरांच्या स्मरणात. त्या दिवशी मग दारामध्ये काय होते, काही भुकेले गरीब लोक उभे होते. त्यांच्या डोळ्यात भूक, चेहऱ्यावर आशा. महाराजांनी क्षणाचाही विचार न करता श्राद्धासाठी बनवलेलं सगळं अन्न त्या गरिबांना वाढलं. त्यांनी तृप्त होऊन जेवण केलं आणि म्हणाले, आज पितरांचा दिवस आणि तुम्ही आम्हाला जीव घातला. असं ज्यांना बोलावलं होतं जेवायला त्यांनी सांगितलं, तुमचं श्राद्ध निष्फळ झालं असं ते म्हणले. पण संत एकनाथ महाराज शांत होते. ते म्हणाले, जे भुकेले आहेत त्यांच्यातच माझे पित्र आहेत. आणि चमत्कार असा झाला की कथा अशी असते की त्या रात्री त्यांना जेवायला बोलवलं होतं, त्यांना असं पित्र प्रगट झाले आणि म्हणाले, आज आम्ही संत एकनाथ महाराजांच्या घरी जाऊन जेवलो, कारण त्यांनी आम्हाला खऱ्या रूपात ओळखलं, भुकेल्या जीवाच्या रूपात. हे ऐकून सर्वांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि संतांच्या भक्तीपुढे ते सर्व नतमस्तक झाले. अशी एक कथा सांगितली जाते. कथेचा संदेश काय सांगतो आपल्याला की देव आणि पित्र केवळ विधीत नाहीत, ते प्रत्येक भुकेल्या गरजू व्यक्तीत आहेत. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे संत एकनाथ महाराजांनी कृतीतून दाखवलं. श्राद्धाचं खरं पुण्य म्हणजे करुणा आणि दान. या एकनाथ षष्ठीच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी आपणही एक संकल्प करूया, एखाद्या गरजवंताला अन्न देण्याचा. कारण कदाचित आपले पित्र त्याच रूपात आपल्या दारी आले असतील. संत एकनाथ महाराजांच्या घरी एक तरुण मुलगा होता. म्हणजे एक कथा आहे, म्हणजे देव त्यांच्याकडे सेवा करत होते, प्रत्यक्ष देव. आणि त्याचं एक तरुण मुलगा होता, त्याचं नाव होतं श्रीखंड्या. तो दररोज विहिरीतून पाणी भरत असे, घरात सेवा करत असे, अत्यंत नम्रपणे वागत असे.
पण एक दिवस अचानक तो गायब झाला. नंतर भक्ताला जाणवले की तो साधा मुलगा नव्हता, तो होता स्वतः पांडुरंग विठ्ठल होता, जो भक्ताच्या घरी सेवा करण्यासाठी आला होता. आजही पैठणच्या एकनाथ महाराजाच्या मंदिरामध्ये तो हंडा आहे, जिथं श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष ते विठ्ठल आणि पाणी भरलेलं आहे. तो हंडा सुद्धा अजून आहे. पैठण, औरंगाबादच्या जवळ पैठण शहर आहे, तिथं तो अजूनही आहे. या कथेतलं गूढ काय संदेश देतं आपल्याला? देव भक्ताची परीक्षा घेत नाही, त्याची सेवा करतो. खरी भक्ती अहंकार रहित असते. संतांच्या घरी देवही दास बनतो. वारकरी संप्रदायात हा प्रसंग अत्यंत भावपूर्ण मानला जातो. वारकरी हा शब्दच उच्चारता डोळ्यासमोर येते. टाळ मृदंगाचा नाद, भगव्या पताकांची लयबद्ध हालचाल आणि हजारो भाविकांच्या ओठावर एकच गजर असतो, जय जय रामकृष्ण हरी. पण वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? तो फक्त आषाढी कार्तिकीची वारी नाही, तो फक्त पंढरपूरचा प्रवास नाही, तो आहे आत्म्याचा प्रवास. ज्या परंपरेत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा दीप लावला, ज्या परंपरेत संत तुकाराम यांनी अभंगातून भक्ती जागवली आणि ज्या परंपरेत संत एकनाथांनी समतेचा ध्वज उंचावला, तोच हा पवित्र वारकरी संप्रदाय. वारकरी शिकवतो आपल्याला देव दगडात नाही, तो प्रत्येक जीवात आहे. वारकरी शिकवतो अहंकार सोडा, नाम धरा, सेवा करा. वारकरी म्हणतो देह जाओ अथवा राहू, पांडुरंगी मन वाहू. ही फक्त ओळ नाही, ही आहे जीवनाची साधना. आजच्या धावपळीच्या जगामध्ये मत्सर, स्पर्धा, राग, ताण यामध्ये आपण हरवून जातो. पण वारकरी संप्रदाय सांगतो फक्त एकदा मनापासून विठ्ठल म्हणा, मन शांत होईल, आत्मा हलका होईल. वारी म्हणजे काय? शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास नाहीये. वारी म्हणजे स्वतःच्या अहंकारावर मात करण्याचा प्रवास, स्वतःला शुद्ध करण्याचा प्रवास, देवाकडे नव्हे, देवाला आपल्या अंतःकरणात जागवण्याचा प्रवास आहे. संत एकनाथ महाराजांनी जेव्हा भुकेल्यात पितर पाहिले, तेव्हा त्यांनी वारकरी तत्वज्ञान कृतीतून दाखवलं. वारकरी असणं म्हणजे प्रत्येक भुकेल्यात विठ्ठल पाहणं, प्रत्येक अश्रूत रुक्मिणी पाहणं आणि प्रत्येक हृदयात पंढरपूर अनुभवणं. मग चला या क्षणीच एक छोटासा संकल्प करूया. दररोज किमान 5 मिनिटे नामस्मरण करायचं, कोणालाही दुखवायचं नाही आणि शक्य तितकी सेवा करायची. कारण वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो पंढरपूर फक्त एक शहर नाही, ती आहे भावना, ती आहे भक्ती, ती आहे प्रेमाची अखंड गंगा. जय हरी विठ्ठल. संत एकनाथ महाराज की जय.